केतकीस आणि आता टॉस होणार आहे सेमी फायनल नंबर 2 आणि सेमी फायनल नंबर 2 होणार आहे सुरेश काका 11 वर्सोली वर्सेस रोहनशू 11 केतकीचा मळा। दोन्ही टीम्सचे कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की जॉईन व्हायचं आणि सोबतच आपले मान्यवर माननीय आमिरजी ठाकूर यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या सोबत जॉईन व्हायचे। आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत। वॉर्म वेलकम। आय रिक्वेस्ट बोथ द टीम कॅप्टन्स। चला दोन्ही कॅप्टन बी फास्ट, वेळ घालू नका। मनीष आपण आलात? वर्सोली आणि केतकीचा मळा दोन्ही टीमचे कॅप्टन्स। शिरू आलेला आहे मॅडम आणि त्याच्या समवेत मनीष सुद्धा आलाय। ओके, ओव्हर टू रेश्मा मयेकर जी। धन्यवाद। चला तो सेमीफायनल नंबर 2 इन पीएनपी चषक 2020-2024 दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत, मान्यवर आपल्या सोबत आहेत। हेड या टेल कॉल असेल, कोण कॉल देणार आहे? वर्सोली संघाचा कॉल आहे। येस, प्लीज स्पिन द कॉइन। It is a call and let's see what it is. So tell it is. क्या बात आहे, मस्त स्माइल आली चेहऱ्यावरती। केतकीचा मळा संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर काय घेण्याचा डिसिजन असेल? धन्यवाद। या ठिकाणी आपण एक सत्कार घेतोय। थँक्यू सो मच। येस, सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉस। केतकीचा मळा यांनी नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम बॉलिंग घेण्याचा डिसिजन घेतलेला आहे। लगेच म्हणणार आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। धन्यवाद मयेकर मॅडम। या ठिकाणी आपण एक चांगला सन्मान घेतोय, सत्कार घेतोय। खरोखर त्यांच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी सन्मान झालाच पाहिजे अशी सर्वांची इच्छा, मात्र ताईंची इच्छा आहे। खास करून पायलट आहेत थेरोंड्याच्या ऋतुजा हाळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। कृतज्ञ हाळे, चला लवकर जायचं। कृतज्ञ हाळे लवकर जायचं आहे। ताईंच्या शुभ हस्ते हा सत्कार होणार आहे, कारण एक चांगली आपली अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या अलिबाग तालुक्यातील आहेत आणि थेरोंडा येथील आहेत। कृतज्ञ हाळे एक पायलट आहेत, त्यांचा यथोचित सत्कार केला जातोय ताईंच्या शुभ हस्ते। तदनंतर लगेच नवचैतन्य दर्या तरंग मित्रमंडळ रेवदंडा, नवचैतन्य दर्या तरंग मित्रमंडळ रेवदंड्याचे सचिन पाटील, अभिजित गुंडा, रुपेश नंतर केतन कोळी या चौघांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे। लगेच जायचं आपण। या ठिकाणी सचिन पाटील, अभिजित गुंडा, रुपेश सर आणि केतन कोळी, नवचैतन्य दर्या तरंग मित्रमंडळ रेवदंडा आपण जायचं आपला सन्मान घेण्यासाठी। तदनंतर या ठिकाणी नाना पार्टे सामाजिक कार्यकर्ते रोहावरून आलेत, आपण आपला सन्मान घेण्यासाठी लवकर जायचं आहे। रवींद्र झावरे, तदनंतर सुधीर साकेलकर शेणवई, अशोक जाधव रोहा आपण जायचं आहे। अशोक जाधव रोहा, तसेच पांडुरंग साकिलकर, सुबोध देशमुख आपण जायचं आपला सन्मान घेण्यासाठी। तदनंतर विश्वास नाकवा चेअरमन मल्हारी मार्तंड रेवस बोंडणी, विश्वास नाकवा, सचिन नाकवा चेअरमन कल्पवृक्ष मच्छीमार सोसायटी रेवस। तदनंतर अंकुश कोळी बोंडणी, संतोष कोळी बोंडणी, मोरेश्वर कोळी रेवस आणि रोशन नाकवा बोंडणी आपण जायचं लवकर जायचं आपण। विश्वास नाकवा चेअरमन मल्हारी मार्तंड, सचिन जाधव चेअरमन कल्पवृक्ष मच्छीमार सोसायटी, अंकुश कोळी बोंडणी, संतोष कोळी बोंडणी, मोरेश्वर कोळी रेवस आणि रोशन नाकवा बोंडणी आणि तसेच निशिकांत मोकल हाशिवरे यांनी जायचं आहे। कृपया वेळ कमी आहे म्हणून मान्यवरांना विनंती करतोय आपण आपलं नाव घेतल्यानंतर लगेच जायचं आहे, कारण आपल्याला इतरही अनेक या ठिकाणी गोष्टींचा उल्लेख करायचा आहे। ते आमचे संदीप सर करणारच आहेत। सन्माननीय प्राजक्ता धीरज म्हात्रे, पेजारी सरपंच। प्राजक्ता मॅडम कृपया आपणास विनंती असणार आहे, आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। पेजारी सरपंच प्राजक्ता मॅडम आपण जायचं आपला सन्मान घेण्यासाठी, आपणास विनंती असणार आहे।
चला सामना सुरू करायचा आहे. तत्पूर्वी विनंती असेल, प्रेक्षकांनी बाहेर जायचंय मैदानाच्या, प्रेक्षकांनी बाहेर जायचंय मैदानातून. लगेच स्वयंसेवक चला, पंच येतील स्वयंसेवक नक्की संकेश ढोले आहेत. चला प्रेक्षकांनी फक्त मैदानातून बाहेर चला आता. आणि चला मित्रांनो, सेमी फायनल क्रमांक 2 किंवा एलिमिनेटर म्हणू शकता, चॅलेंजर म्हणू शकता, म्हणजे वर्ल्ड कपच्या परिभाषेत सेमी फायनल क्रमांक 2, IPLच्या परिभाषेत एलिमिनेटर, बिग बॅशच्या परिभाषेत चॅलेंजर किंवा क्वालिफायर 2 म्हणू शकता. आणि असं असताना या आझाद मैदानावर PNP चषकाचा मानकरी कोण, याचं उत्तर अवघ्या काही तासात मिळेल सौरभ भुरे. आणि ते उत्तर देण्यासाठी मैदानावर आता हे जे 22 खेळाडू लढाई करतील आणि त्यांच्या समवेत एकीकडे जर पाहिलं तर अख्खा वर्सोली गाव असेल, एकीकडे जर पाहिलं तर अख्खा केतकीचा मळा असेल. आणि असं असताना सामना रंगतदार होणार यात शंका नाही आहे. मी विनंती करतो फक्त समालोचन कक्षासमोरच्या प्रेक्षकांना, आपण फक्त थोडं बाजूला किंवा वरती येऊन बसलेत तरी चालेल, किंवा स्टेजवर आपल्याला जागा दिलेली आहे बसण्यासाठी, गॅलरीज रिकाम्या आहेत. निश्चित रूपानं मान्यवर मंडळी जर पाहिलं तर बसून बघण्यापेक्षा अगदी बाउंड्री रोपजवळ उभं राहून मॅच बघणं प्रेफर करतायत. शेवटची 2 सामने बाकी आहेत. समालोचन कक्षामध्ये असलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, प्रतिनिधींना विनंती असेल, आपण मागून कृपया आता चर्चा करू नका, कारण सामने रंगतदार आहेत. आणि असं असताना ज्यांना कोणाला सामन्यांसाठी बक्षिसं लावायची आहेत, ज्यांना कॅश प्राइजेस लावायचे आहेत, त्यांनी आम्हाला फोन न करता आमच्या बाजूला राज बसलाय त्याला येऊन ते पारितोषिक अगदी गुपचूप द्यायचंय, म्हणजे कानात सांगा, नंतर आम्ही डिक्लेअर करू. पारितोषिक गुपचूप राहणार नाही, ते डिक्लेअर केलं जाईल. फक्त आधी त्याला सांगताना त्याला सांगा, त्याच्यानंतर ते आमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचं बक्षीस 100% पुकारलं जाणार. सौरभ भुरे बरोबर, आणि दिलं देखील जाणार, हे देखील लक्षात घ्या. आता मात्र पंचांचा इशारा, सामना सुरू होतोय. निश्चित रूपानं स्ट्राईकवर फलंदाज परशुराम, नॉन स्ट्राईक एंडवर ऋतिक गारवट. मित्रांनो, ही जोडी का मैदानावर बदललेली पाहायला मिळाली, कारण मागच्या सामन्यामध्ये 72-73 धावा चेस करायच्या होत्या आणि त्या 73 धावा झाल्या नाहीत. आणि ही जोडी जर पाहिली तर सौरभ भुरे वर्सोली संघाची गाव टू गावची नेहमीची जोडी आहे. कारण आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे परशुराम पाटील, कारण परशुराम पाटील वर्सोली संघासाठी नेहमी ओपनिंगची भूमिका साकारत असतो. आता मात्र ऋतिकला इथे प्रमोशन मिळालंय. प्रशांत जायनाकवा यायचं, आता मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये ऋतिकला प्रमोशन दिलंय. पाहूया
फलंदाज आणि गोलंदाज मधलं युद्ध येते मैदानावरती कशा पद्धतीने रंगते. मनीष मोकल पहिल्या चेंडूवर कॅच ड्रॉप झालाय. तत्पूर्वी मित्रांनो 15 ते 20 मिनिटात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचं आगमन होत आहे. निश्चित रूपानं पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलं. तिथे एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेनिशी धावफलकावर धाव पहिली आली. म्हणजे पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता परशुरामचा, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली. आता मात्र स्ट्राईक एंडवर ऋतिक गारबट आलाय. नक्कीच मनीष मोकलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण कित्येक वेळा आपण पाहतो हशिवरे संघासाठी खेळताना मनीष मोकल नेहमीच उजवा साबित ठरलाय आणि आज देखील तोच मनीष मोकल गोलंदाजी मार्कवर आला असताना ऋतिक गारबट कशा प्रकारची या ठिकाणी मनीष मोकल समोर फलंदाजी करतोय हे देखील तेवढंच जाणून घेणं बघण्यासारखं आहे. पुढचा चेंडू घेऊन मनीष मोकल पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र स्लॉग करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज फलंदाज ऋतिक गारबट बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. त्याच्यानंतर नंबर लागतो मनीष मोकलचा. गोलंदाजीत देखील मनीष मोकल त्यांचा प्रमुख गोलंदाज नाही, येतो दुसरं किंवा तिसरं षटक घेऊन येतो. परंतु असं असताना जर आज मनीष मोकलवर विश्वास ठेवून त्याला कर्णधार केला असेल तर त्या विश्वासामध्ये मनीष मोकल अगदी उजवा साबित ठरलाय. आणि असं जर पाहायचं झालं तर काही खेळाडू असतात जे कॅप्टन्सीमध्ये चांगला खेळ करतात. म्हणजे जसं आपण ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पाहिला, तो कॅप्टन्सीमध्ये खेळत असताना त्याचा खेळ अजून बहरून आला. आणि काही खेळाडू असतात जे कॅप्टन्सीचा दबाव घेऊन थोडेसे कमी पडतात. परंतु इथे मात्र मनीष मोकलवर जबाबदारी दिली, कॅप्टन्सी सोपवली आणि मनीष मोकलनं दाखवून दिलंय आतापर्यंत की मी या ठिकाणी विजयासाठी आलोय. नवीन आलेला फलंदाज शिरू वीक आलाय, स्वतः संघाचा कर्णधार शिरू वीकनं आतापर्यंत काय केलंय या स्पर्धेमध्ये प्रत्येकानं पाहिलं. म्हणजे शिरू वीकचा खेळ, शिरू वीकची क्षमता, शिरू वीकचं पोटेन्शियल, शिरू वीकचं कॅलिबर, शिरू वीकचा तो दरारा, शिरूविकची ती स्टाईल, शिरूविकचा तो अंदाज प्रत्येकानं पाहिला. आणि असं असताना या अंदाजात, या स्टाईल मध्ये शिरूविकचा हा जो खेळ आहे, हा खेळ या ठिकाणी पुन्हा एकदा बहरून येणार का? मनीष मोकलला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जयेश बैकर यांच्या माध्यमातून, मॅन फ्रॉम केतकीचा मळा. इथे मात्र डिफेन्स केलाय आणि शिरूविकची विकेट घेणाऱ्याला 500 रुपये. म्हणजे बघा इथे गोलंदाजाचं कौतुक आहे, पण हा फलंदाजाचा म्हटला शिरूविकचा दरारा, तो दरारा आहे. कारण प्रदीप स्पोर्ट साखर संघाच्या त्या प्रेम कदमला मला वाटतं 8,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं, निखिल धारवेला 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं. का मिळालं तर हुसेन टाकेची विकेट घेतली. म्हणजे तुम्ही जी विकेट घेताय त्या विकेटलाही किंमत आहे, हुसेन टाकेला ती किंमत आली होती. शिरूविकच्या विकेटसाठी देखील 500 रुपये आलेत. म्हणजे शिरूविकचा तो दरारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु मनीष मोकलचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पुढचा चेंडू घेऊन मनीष मोकल सज्ज होईल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पडला, झडला, चेंडू गेला थर्ड मॅन रिजनला डीप आणि पंचांचा इशारा, इथे नो चेंडूचा आलाय. कम ऑन डीजे.
वर्सोली संघाला. आणि असं असताना या ठिकाणी शिरुविकचा खेळ होणं देखील गरजेचं आहे. डिसिजन पेंडिंग मध्ये आहे. धावफलकावर धावा बघितल्या तर आतापर्यंत आपण 1 आणि 4 तर गुरुजी धरून चाला. फक्त हा नो चेंडू लीगल नो चेंडू असेल तर मग त्या 4 ऐवजी 5 येतील, म्हणजे 6 धावा होतील. परंतु सध्या 5 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आता चेंडू 4 की 5 हे या रिव्ह्यू नंतर समजेल. परंतु हा मला प्लेअर रिव्ह्यू आहे जो केतकीचा मळा या संघानं घेतलाय आणि त्याच्यामध्ये नक्कीच तिकीच प्लेअर रिव्ह्यू, टीम रिव्ह्यू काही म्हणू शकता. आणि त्याच्यामध्ये काय होणार, कारण कसा आवाज येतो रिव्ह्यू घेतल्यानंतर, टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, इट्स अ प्लेअर रिव्ह्यू फॉर नो बॉल, प्लीज गिव्ह मी साइड अँड अँगल प्लीज. तर असा आवाज येतो. एक छोटीशी अनाउन्समेंट, प्रेक्षक वर्गामध्ये एक छोटा मुलगा जरा गॅलरी क्रमांक 7 मधून थोडा बाजूला जाऊन बसलाय. 5 ते 6 वर्षाचा एक छोटासा मुलगा आहे. जर त्याचं नाव हर्ष दत्ता नकवा, काय हर्ष नाव आहे ना त्याचं, तर तो तुमच्या आजूबाजूला असेल तर इथे समालोचन कक्षाच्या बाजूला त्याला आणायचा आहे. पंच काय नो चेंडू आहे, इट्स नो बॉल आणि रिव्ह्यू संपलाय. फ्री हिट आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं समीकरण आहे. नक्कीच नो बॉल आहे. पंचांचा इशारा अगदी योग्य या ठिकाणी पाहायला मिळाला. तत्पूर्वी शेकाप कार्यकर्ते सन्माननीय जयेशजी मयेकर यांच्याकडून मनीष मोकल, जयेशजी बैकर यांच्याकडून तत्पूर्वी या चेंडूवर षटकार आलाय. तत्पूर्वी डीजे मास्टर थांबा 1 मिनिट, तो जो मुलगा हरवला होता तो मिळालाय. ला 200 रुपये व शिरूची विकेट घेणाऱ्या कुठल्याही गोलंदाजाला 500 रुपये. परंतु शिरूने इथं काय केलंय, नो चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर षटकार लगावलाय. तत्पूर्वी सन्माननीय आमदार भाई जयंत पाटील यांचं आगमन होईल, लगेचच होईल. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनीष मोकल सज्ज झालाय. धावफलकावर 5 चेंडू आणि 12 धावा आल्यात. अंतिम चेंडू मनीष मोकलच्या माध्यमातून शिरू वीक साठी येईल. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. इथे मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्नात यश देखील आलंय. चेंडूला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, कणखणीत चौकार. कमॉन डीजे. मोबाईल हरवलेला आहे. कोणाला जर सापडला तर समालोचना कक्षापर्यंत आपण आणून द्यायचा आहे. तर चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे गॅलरी एंड कडून गोलंदाज अभिषेक नाईक. इथे मात्र अभिषेक नाईक कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कशा प्रकारची गोलंदाजी साकारणार आणि त्याला प्रत्युत्तर कशा प्रकारे परशुराम पाटील देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेक नाईक सामना करेल परशुराम, ज्याचा झेल सुटला होता मला वाटते पहिल्या चेंडूवर. आणि असं असताना शून्यावर झेल सुटल्यानंतर तुम्हाला जीवनदान मिळाल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही कसं करता. कारण एक सामना होता 2013च्या की 2012च्या IPL मध्ये दिल्ली डेअर डेव्हल्स विपक्ष डेक्कन चार्जर्स, आणि तेव्हा वीरेंद्र सेहवागचा 0, 4 आणि 13 वर झेल सुटला होता आणि तिथून त्याने 119 धावांची खेळी केली होती. इथे मात्र पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल.
स्वैर चेंडू आहे, वाईड चेंडू आहे. धावसंख्येत 1 वाढ होईल, धावसंख्या होईल 17. काल देखील हुसेन टाकेचा शून्यावर झेल सुटला आणि ज्याने सोडला त्याला चौथ्या षटकात हुसेननं 5 षटकार मारले होते. म्हणजे उगाच म्हणत नाही टेक कॅचेस अँड विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ. या प्रकारचा खेळ तुम्हाला करायचा असेल तर त्याचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं असतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. इथे मात्र परशुरामच्या बॅट मधून फटका आलाय, लांब 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 आणि लांब चेंडू गेलाय सीमा रेषा पार. ज्या फलंदाजाचा झेल सुटलेला असतो ना त्यावेळेला आपण पाहतोय त्या फलंदाजाने जर षटकार मारला तर नक्कीच त्या षटकारावर न पाहता खेळाडू आपण पाहतोय झेल सोडणाऱ्या क्षेत्ररक्षकावरती पाहत असतात. आणि फलंदाज घ्या बाद झालाय. काय झालं, काय घडलं, काय बिघडलं काही कळायच्या आत पंचांनी बोट वर केलं आणि इथे मात्र फलंदाज बाद. लगानमध्ये कसं म्हटलं जातं, लगान चित्रपट पाहिला असाल तेव्हा तो अंपायर बघा आउट देतो तेव्हा ई क्या कर रहा है तो काय बोलतो वरती बोट करना अपनी अम्मा को शायद याद कर रहा होगा. पंचांनी देखील तसंच केलं, अगदी अलगद हात वरती केला, आकाशाकडे पाहिलं, सांगितलं फलंदाज बाद आहे आणि या चेंडूवर परशुराम बाद झालाय. कमॉन डीजे. जोरदार टाळ्या वाजवा अभिषेक नाईक साठी. बर्थडे बॉय मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय पाटील नवीन फलंदाज आलाय. हॅलो, आपण पाहतोय अभिषेकला नक्कीच येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. तत्पूर्वी आपण पाहतोय अभिषेकच्या विकेट कॉलम मध्ये येथे मात्र विकेट मिळते. एक षटकार मारल्यानंतर अभिषेकने आपल्या गोलंदाजीची खासियत पुन्हा एकदा मैदानावरती दाखवली आहे. बघूया चेंडू. यावेळचा चेंडू फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. पंच मात्र या चेंडूवरती नाखुश आहेत, जमिनीला समांतर हात केलेत. व्हाईट बॉलचा इशारा धावफलकावरती येतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 23-24 धावा. इथे मात्र अभिषेकला पारितोषिक येतंय जयेश बैकर यांच्या माध्यमातून. अभिषेक साठी हे 200 रुपयाचं पारितोषिक येतंय. मॅन फ्रॉम केतकीचा माळा, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत जयेश बैकर. आणि असं असताना बघा ना सौरभ भुरे, जर पारितोषिक कोणी जास्त लावली यांची एक स्पर्धा झाली ना तर तिथं पहिलं नाव प्रदीप स्पोर्ट साखर संघाचं असेल. कारण आलाय कसा आलाय, अख्खा गाव आलाय. आणि तसं असताना बघा म्हणजे तुम्ही विजयानंतर त्यांचं सेलिब्रेशन पाहिलं होतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अभिषेक नाईक. पुढचा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केला. धावफलक स्थिरावलं ते म्हणजेच 24 वर. आणि प्रदीप स्पोर्ट साखर संघानं पारितोषिक लावलं. मग खेळाडूंचं काय, तर खेळाडूंना देखील बघा पहिला म्हणायचं टेनिस क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. कधी कधी घरातले म्हणतात किंवा क्रिकेट खेळून तुला काय मिळणार आहे. आज 3 जण सांगतील आम्हाला बाईक मिळाली, काही जण सांगतील टीव्ही मिळाला, काही जण म्हणतील आम्हाला पैसे मिळाले. समालोचक असतील, पंच असतील, स्पॉन्सर्स असतील, त्याच्यानंतर भरपूर जण आहेत, त्यांना भरपूर काय काय मिळतं या क्रिकेटमधून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अभिषेक नाईक सज्ज होईल. यावेळच्या चेंडूवरती अक्षयने उडवलाय गगनाला गवसणी घालणारा फटका. स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटका षटकार. तत्पूर्वी मित्रांनो गॅलरी क्रमांक 1 च्या बाजूला रेलिंगवर पब्लिक आहे, ती रेलिंग पडेल, चला मागे व्हा. स्वयंसेवक जा जरा, पब्लिकला मागे करा प्लीज प्लीज. चेंडूवर षटकार आलाय.
सामना जर पाहिलं तर आता रंगतदार झालाय आणि हा चेंडू देखील निर्धावालाय. मित्रांनो पाहू शकता काय सामना रंगतदार सुरू आहे. 4 चेंडू झालेत, 30 धावा झाल्यात, 2 गडी बाद. 5 चेंडू झालेत, 30 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत आणि स्क्रीनवर शिरुविक बघा नाराज झालाय या फटक्यावर. परंतु असं असताना पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष मोकल अभिषेक सज्ज होईल. हा देखील चेंडू अप्रतिम चेंडू होता. अप्रतिमरित्या बाउन्सर ट्रॅप आखला होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसवलं फलंदाज अक्षय पाटीलला. म्हणजे तू एक षटकार मारला असेल मार, पण 4 चेंडूंवर फक्त 6 धावा काढल्यास. म्हणजे उजवा कोण ठरलाय तर उजवा गोलंदाजच ठरलाय. असं असताना आता मात्र सौरभ भुरे अंतिम 4 षटकांमध्ये काय होईल. खऱ्या अर्थानं अभिषेकचं या वेळेला कौतुक करावं लागेल, कारण एक चेंडू त्याने ओव्हरपिच टाकला आणि त्यानंतर आपण पाहतो गोलंदाजाने शॉर्ट ऑफ लेन पद्धतीची गोलंदाजी केली. कारण गोलंदाज अभिषेककडे ही खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. कारण वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संघासाठी एक स्पेशल गिफ्ट द्यायचं हे नक्कीच प्रत्येक खेळाडूची एक इच्छा असते. वाढदिवसाच्या दिवशी आपण पाहतोय 2023च्या विश्वचषकामध्ये विराट कोहलीने सुद्धा आपण पाहतोय साऊथ आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं होतं. खऱ्या अर्थानं तो आठवावा लागेल. 1998 साली सारजाच्या मैदानावरती नक्कीच एक वाळूचं तुफान आलं होतं, परंतु त्या सारजाच्या मैदानावरती सचिन तेंडुलकर नावाचं सुद्धा तुफान येथे झळकलं होतं आणि तो सामना इथे मात्र भारतीय संघाने हरला होता. तो वाढदिवसाच्या दिवशी अगदी सुपर्ब फलंदाजी सचिन तेंडुलकरने केली होती. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी करावं हे विधान प्रत्येकाने एक वेगळ्या मनामध्ये ठरवलेलं असतं. नक्कीच मला एक सामना आठवतोय, तेव्हा मी क्रिकेट बघत नव्हतो. 2009 सालची गोष्ट असेल. युवराज सिंगचा वाढदिवस होता. कुठला सामना आहे ते माहित नाही, पण युवराज सिंग त्यावेळी तुफानी खेळला होता आणि मला वाटतं T20 वर्ल्ड कप असेल 2009चा कदाचित, तेव्हा एखादा त्यातला सामना असेल. परंतु असं असताना पुन्हा एकदा मनीष मोकल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. निश्चित रूपानं सामना करेल फलंदाज शिरू विक. पहिला चेंडू मनीषचा शिरू विक साठी शफल झालाय. पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. बघा कडून गॅलरी क्रमांक 5 मधून आवाज आला का शिरुविक साठी सपोर्टर कडून. यस गॅलरी क्रमांक 5 तिथे जोरदार टाळ्या वाजवा शिरुविक साठी. बघा उभे राहून स्टँडिंग ओवेशन दिले शिरुविकला. त्यांना माहिती आहे की शिरुविक जर टिकला तर सर्वांचा टिकाव लावेल आणि असं असताना शिरुविकला टिकावं लागेल. सामना फसेल नाही तर शिरुविक बाद झाला तर. इथे मात्र हलक्या हातानं चेंडू खेळलाय असं म्हटलं जातं. डिफेन्स इज द बेस्ट अटॅक आणि त्या प्रकारचा या ठिकाणी खेळ पाहायला मिळालाय. कारण शिरुविकला माहिती आहे आपल्याला जिंकायचं असेल. धावफलकावर 32 धावा आहेत, 2 षटकं 1 चेंडू झालाय आणि असं असताना जिंकायचं असेल तर सर्वप्रथम काय करणं गरजेचं आहे. जो तुफान फॉर्म मध्ये आहे मनीष मोकल, त्याचा स्पेल तोडून काढणं गरजेचं आहे. आणि असं असताना मनीष मोकलचा स्पेल तोडून काढण्यासाठी शिरुविक काय करतोय, स्वतः बाद होत नाही आहे. त्याला माहिती आहे मी स्लॉग ओव्हर मध्ये मारू शकतो. अक्षय पाटीलला म्हणतोय तू षटकार मार, तू चौकार मार, तू खेळ कर आणि संघाची धावसंख्या पुढे ने. तत्पूर्वी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, ज्या क्षणांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुवर्ण रूप ज्यांनी दिलं, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचं स्वप्न ज्यांनी या ठिकाणी सत्यात उतरवलं, शेतकरी कामगार पक्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा या सर्व चळवळींचे जे खऱ्या अर्थानं सुप्रीमो राहिले ते आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांचं आगमन होईल आणि या षटकाराने त्यांना सलामी सुद्धा दिली जाते. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा या संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारची वाटचाल निर्माण करून दिली. आपल्या आयुष्यामध्ये अनेक माणसं ज्यांनी खऱ्या अर्थानं उभी केली आणि अनेक माणसं एकमेकांच्या समवेत प्रवास करून त्यांना मोठं बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते सत्यात उतरून दाखवलं. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक माणसांना एकत्र जोडून त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीला खऱ्या अर्थानं एक हमरस्ता निर्माण करून दाखवला.
समाजाचं नेतृत्व करत असताना, इतिहासामध्ये काम करत असताना अनेक माणसांना आपल्या समवेत जोडले असे शेतकरी कामगार पक्षाचे सुप्रीमो, शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांचं आगमन या व्यासपीठाकडे झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण व्यासपीठावरील सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करायचं आहे. वळूया मैदानाकडे. धन्यवाद डीजे. इथे मात्र आमदार भाई जयंत पाटील यांचं आगमन झालं आणि अक्षय पाटीलनं भाईंना रिव्हर्स अटेम्प्टच्या स्विच हिटच्या षटकारानं सलामी दिली. निश्चित रूपानं धावफलकावर धावा झाल्यात, त्या म्हणजेच 38 धावा आहेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. या षटकातील मनीष मोकलकडे पाहिलं जाईल. पहिल्या चेंडूला वाईड फेकलं, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर जो पुन्हा चेंडू फेकला त्याच्यावर षटकार आला, त्याच्यानंतर निर्धाव आला. असे 3 चेंडू फेकले गेलेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष मोकल सज्ज होईल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. रिव्हर्सचा फटका म्हणजे सौरभ भुरे काय लागला तर आबाद नाहीतर बरबाद. या ठिकाणी पहिला लागला त्याच्यावर आबाद, 2 चेंडूंवर मात्र बरबाद. कारण 3 चेंडूंवर एक षटकार मारला त्याला अर्थ उरत नाही, त्यापेक्षा सिंगल काढा. शिरुविकला स्ट्राईकवर आणा, तो चान्स घेईल, तो मोठे फटके मारेल. अप्रतिम या ठिकाणी क्रिकेट मनीष मोकलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मनीष मोकल सज्ज आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं जे म्हणतात ना फ्यूल कमी पडलं हेलिकॉप्टरमध्ये, तिकडे ऋतिक झावरेनं चेंडू अडवला. 1 धाव आली. 1 धावेनिशी धावफलकावर धावा झाल्या 39. आणि खऱ्या अर्थानं मी सौरभ भुरे सांगू इच्छितो, आपण चोरडे संघ जेव्हा बघतो, MCC चोरडे संघ आहे, त्या चोरडे संघामध्ये एक राजा कोटकर म्हणून खेळाडू आहे. आणि त्या खेळाडूचं वैशिष्ट्य असं, आता चोरडे गावातले किंवा त्या पट्ट्यातले कोणी असतील त्यांना माहिती असेल, ऐकत असतील तर, किंवा राजा स्वतः असेल, तो जेवढे फटके रिव्हर्स मारतो त्या प्रत्येक फटक्यावर चौकार लिहिलेला असतो. म्हणजे 90% चौकार मारण्याची पॉसिबिलिटी राजा कोटकरच्या रिव्हर्स अटेम्प्टला असते. इथे मात्र रनआउटची संधी होती. नक्कीच पाठीमागे मला वाटतंय जय पाटणकर आहे का? नाही, जय पाटणकर नाही आहे, ऋतिकच आहे, ऋतिक झावरे आहे. चेंडूवर 1 धाव आली. 1 धावेनिशी धावफलकावर धावा झाल्या 40, म्हणजे 3 षटकं आणि 40 धावा धावफलकावर आहेत. आता सौरभ भुरे 3 षटकात किती धावा पाहिजे ज्या या सामन्याला पुढे नेऊ शकतात? खऱ्या अर्थानं 3 षटकांमध्ये 40 आल्या तर 3 षटकांमध्ये 40-45 धावा आल्या तर नक्कीच एक टफ फाईट स्कोर होऊ शकतो. रिव्हर्स शॉट बद्दल आपण नक्कीच म्हणत असतो, कारण वर्सोली गावामध्ये सुद्धा ज्या वेळेला खूप साऱ्या स्पर्धा त्यांच्या मैदानावरती होत असतात, त्या मैदानावरती सुद्धा दोन्ही एंडने स्पर्धा खेळवली जाते. त्यामुळे वर्सोलीतल्या फलंदाजांना ही सवय आहे, कारण दोन्ही एंडने असल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेटेड माइंडने खेळावं लागतं. कधी उजव्या हाताच्या फलंदाजांना चान्स असतो तर कधी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना चान्स असतो. त्यामुळे आपण पाहतोय वर्सोली गावातील खेळाडू हे रिव्हर्स शॉट वरती जास्त भर देताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच त्याच्यात यश देखील आलंय. आता भले अक्षय 2 चेंडू मिस केले असतील रिव्हर्समध्ये, परंतु यश मात्र आलेलं आहे अक्षयला. एक स्विचिटचा षटकार गॅलरी क्रमांक 1च्या वरून गेला होता, हे देखील लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय भावेश चंदने. मला वाटते काल मॅन ऑफ द मॅच घेतली होती फायनल शेवटच्या सामन्याची भावेश चंदनेनं. अप्रतिम क्रिकेट. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना 2 धावा पळून काढल्या होत्या. समोर संघ मला वाटते अक्षय हॉटेल चेंडरे संघ होता. आदर्श पाटीलनं अप्रतिम गोलंदाजी केली होती, निखिल पाटीलनं अप्रतिम फलंदाजी केली होती. आणि असं असताना इथे मात्र आता भावेश चंदने कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण समोर आव्हान असणार आहे शिरुविकचं. या शिरुविकनं कित्येक मैदानं गाजवलीत, मी म्हटलं होतं शिरुविकनं कित्येक सामने असे फिरवलेले आहेत, फसलेले सामने खोलून दिलेले आहेत. गोलंदाजी असो फलंदाजी असो, दोनही बाबतीत शिरुविक नेहमी उजवा ठरलाय. परंतु असं असताना या ठिकाणी भावेश चंदने शिरुविक समोर कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन भावेश चंदने सज्ज होईल. सामना करेल शिरुविक. 3 षटकं 40 धावा 2 गडी बाद असं समीकरण आतापर्यंत या सामन्याचं आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला फ्लिक केलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आणि 1 धावेनिशी धावफलकावर धावसंख्या लागली ती म्हणजेच 41.
वेदांत आपण पाहिलं तर शिरू वीकची एक खऱ्या अर्थानं व्यावसायिक खेळाडूची खेळी कशा पद्धतीने असते त्याचं एक उत्तम उदाहरण नक्की शिरू देत असताना पॉवर प्ले मध्ये खराब चेंडू मिळाले आणि त्या खराब चेंडूला त्याने सीमारेषा बाहेर पाठवलं. यावेळचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता आणि त्या चांगल्या पद्धतीने टाकलेल्या चेंडूवरती सिंगल धाव मिळवली आहे. अक्षय आपण पाहतोय इथे थोडासा झुंजताना दिसतोय मैदानावरती. गोलंदाजाचं इथे भावेशचं नक्कीच कौतुक करावं लागेल वेदांत. नक्कीच कौतुक करावं लागेल भावेशचं, कारण पहिला चेंडू अगदी पायात टाकला होता, त्याला फ्लिक केलं, सिंगल घेतली. पुढचा चेंडू गुडलेन स्पॉटवर, कारण त्याने अक्षयची कमजोरी ओळखले. अक्षय घुसून खेळतो, अक्षय शफल होतो, अक्षयला स्लोअर वन चेंडू पिक करता येत नाही आहे. अक्षयला जर समोर चेंडू टाकला तर अक्षय मारतोय, परंतु मागचा चेंडू अक्षय बीट होतोय हे त्याच्या आधी जर पाहिलं तर अभिषेक नाईकने देखील दाखवलं होतं. आणि त्यामुळं अक्षयला खेळवायचा असेल तर चेंडू योग्य टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे. आणि तो टप्पा भावेश चंदन यानं आतापर्यंत राखून ठेवला होता, तो आता खुला केलाय, तो आता बाहेर काढलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज भावेश चंदने सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करील शिरू वीक साठी. इथे मात्र जय पाटणकरला संधी होती. एवढं मोठं शरीर घेऊन जय पाटणकर कडून डायव्हची अपेक्षा तुम्ही करू नका. तो प्रयत्न करेल, परंतु प्रयत्नात यश देणं न देणं ते त्याच्या हातात नसणार आहे, कारण जय पाटणकर हा नेहमी हार्ड हिटिंग साठी ओळखला जातो. डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ही डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते. परंतु जय पाटणकर बद्दल सांगत होतो मित्रांनो, जय पाटणकर अगदी हेवी आहे, परंतु फटके पण हेवी मारतो हे देखील लक्षात घ्या. कारण मी मनीष मोकलला विचारलं होतं, जय पाटणकरला 9,000 पॉईंट राखून ठेवले होतेस आणि नंतर त्या जय पाटणकरला जेवढ्या संधी मिळाल्या त्या संधीचं जय पाटणकर सोनं देखील करतो. आपल्याला शॉर्ट थर्ड मॅनला उभा असलेला पाहायला मिळतोय. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू. आणि सांगायचं झालं ना वाईट चेंडू आहे तर सौरभ बुरे बघा, जय पाटणकर सारखे खेळाडू म्हणजे आता वेस्ट इंडिजचा रकीम कॉर्नवेल असेल, न्यूझीलंडचा जेसी रायडर असेल, त्याच्यानंतर जर पाहिलं तर भारताचा पृथ्वी शॉ असेल, त्याच्यानंतर आता जर पाहिलं तर पाकिस्तानचा आझम खान असेल. हे कसे आहेत तर अगदी हेवी आहेत, परंतु त्यांची स्टॅबिलिटी, त्यांची क्षमता, त्यांचा खेळ तुम्हाला नेहमीच प्रभावित करून गेलाय. आणि जय पाटणकरची खेळ देखील तीच आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र फटका 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 आलाय, सीमा रेषा पार. शिरू कौतुक करावं लागेल, कारण शिरू वीक येथे कमजोर चेंडूची फक्त वाट पाहतोय. कारण कमजोर चेंडूच फक्त चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत. कर्णधार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण नक्कीच या महत्वाच्या सामन्यामध्ये शिरू वीकच्या या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतं वेदांत. नक्कीच, आणि ते कायम देखील राहणार आहे. कारण त्यानं काय केलं, मनीष मोकलवर आक्रमण केलं का नाही केलं, अभिषेक नाईकवर केलं का नाही केलं, तो वाट कोणाची बघत होता, तो स्लॉग ओव्हरला येणाऱ्या गोलंदाजांची वाट बघत होता. आणि मग असं असताना आता 9 चेंडू 27 धावांवर नाबाद खेळतोय शिरू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल भावेश चंदने. इथे मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या मागे कैवल्य पाटील आहे. कैवल्यनं चेंडू अडवला, चेंडू फेकला, तोपर्यंत निर्धाव चेंडूचा खेळ झाला. आपण स्क्रीनवर पाहू शकता आमदार भाई जयंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भाईंचं देखील जर सांगायचं झालं तर आम्ही जेव्हा समालोचन करत असतो आणि भाई जर व्यासपीठावर असले तर ते काय म्हणतात की क्रिकेट बघायला मजा तेव्हा येते जेव्हा समालोचक हा चांगलं समालोचन करतो. आणि नक्कीच त्यांच्याकडून नेहमी ॲप्रिसिएशन देखील मिळतं. तत्पूर्वी इथे मात्र पंचांचा इशारा, हा मृत चेंडू आहे, हा डेथ बॉल आहे. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजेच 53 वर 5 चेंडू फेकलेले आहेत. भावेश चंदनेने 5 चेंडूंवर 12 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर लेग बायची सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, चौथा वाईड आला, पुन्हा जर पाहिलं तर चौथ्या चेंडूवर षटकार आला आणि 5वा चेंडू निर्धाव आलाय. आता मात्र अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज भावेश चंदने सज्ज होईल. इथे मात्र फटका फसलाय. हा झेल महत्वाचा आणि महत्वाच्या क्षणी टिपला गेलाय. शिरू वीकचा झेल, अप्रतिम झेल टिपला सूरजच्या माध्यमातून. सूरज पाटील, मॅन फ्रॉम हाशिवरे, कम ऑन डीजे.
त्याच्यामध्ये सन्माननीय श्रीयुत श्रीधर भोपी माजी पंचायत समिती सदस्य बेलोशी यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातो। मी ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीधर भोपी साहेबांचा सन्मान करायचा आहे। तसेच सन्माननीय श्रीयुत गिरीशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य बेलोशी आपण या ठिकाणी जायचं आपला सन्मान घेण्यासाठी। मी विनंती करतो ताईंना की आपल्या शुभ हस्ते यांचा आपण सन्मान करायचा आहे। तसेच सन्माननीय श्रीयुत भास्कर भोपी ग्रामपंचायत सदस्य बेलोशी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्माननीय श्रीयुत भास्कर भोपी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे। ताईंनाही धन्यवाद देतो। तत्पूर्वी धावफलकावर आपण पाहिलं तर दर्णे गुरुजी 53 धावा आल्यात आणि 4 षटकं इथे संपलेली आहेत आणि महत्त्वाचं काय तर शिरूविक बाद झालाय। असं असताना पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकता आमदार भाई जयंत पाटील आपल्याला दिसत आहेत आणि भाईंना नेहमी एखाद्या चांगल्या वक्त्याची कदर राहिलेली आहे, कारण स्वतःचं त्यांचं देखील वक्तृत्व जर पाहिलं तर मग विधान परिषदेत प्रश्न उत्तरांचा जेव्हा आपण फॉर्मॅट पाहतो किंवा प्रश्न उत्तरांची जी वेळ असते तेव्हा भाईंना जेव्हा संधी मिळते भाई स्वतःहून म्हणतात की मला एखाद्या मुद्द्यावर बोलायला दिलं की मी माझ्या मतदारसंघातले 5-6 प्रश्न तिथे मांडतो आणि तिथून माझे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वी देखील होतो। धन्यवाद। सन्माननीय काजलजी ठाकूर यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय काजल ठाकूर यांना की आपण आपला सन्मान स्वीकारावा आणि मी ताईंना विनंती करतोय की ताई आपण काजल ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे। काजल ठाकूर आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। पहिला चेंडू फ्लिक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता। त्रिशा स्पोर्ट्स रांजणखार यांच्याकडून निशांत पाटील याला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे। पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा स्वैर, पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे। आता रिव्ह्यू नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही नाराज होऊ शकत नाही, पंचांची नजर स्थिर आहे। पंचांनी मगाशी एक नो बॉल दिला होता त्याच्यावर रिव्ह्यू घेतला आणि तो नो होता, तो तुमचा रिव्ह्यू वाया गेला। एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू प्रत्येकाला मिळतो आणि सौरभ भोरे तो आता संपलाय। आता काय पुढे होणार? 55 धावा धावफलकावर। वेदांत आपण जर पाहिलं गोलंदाजाने फलंदाजाची कमजोरी ओळखली आहे, पाहूया। यावेळेला मात्र स्लॉट मध्ये जरूर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे ते मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय। सूरज पाटील आहे डीप मिड विकेट मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आहे ते मात्र जरूर चौकार वाजवण्याचा प्रयत्न केलाय। जबरदस्त फिल्डिंग, कारण धावा वाचवणं हे क्षेत्ररक्षकाचं खऱ्या अर्थानं प्रमुख ध्येय असतं, कारण धावा वाचवल्या तर त्या धावा आपल्याला फलंदाजीमध्ये कमी करायच्या असतात। प्रतिम येथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सूरज पाटीलच्या माध्यमातून। प्रारंभ पाटील येथे मैदानावरती आलाय। प्रारंभच्या खेळ्या आपण पाहतोय साई झिराट संघासाठी आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळाल्या आहेत। एक मॅच फिनिशर म्हणून भूमिका प्रारंभच्या खांद्यावरती साई झिराट संघाने नेहमी त्याच्यावरती ठेवली आहे। मागील सामन्यामध्ये सुद्धा तो मॅच फिनिशर म्हणून येथे ओळखला गेला असता, परंतु थोडक्यात येथे सामना त्यांना गमवावा लागला। यावेळेला खेळलेला फटका स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने फटका, चेंडू जातोय विघ्नेश उर्फ बाबू कटोरच्या हातात। सिंगल धाव मिळते या चेंडूवरती। स्कोरशीट वरती धावसंख्या पोहोचली आहे 57 धावा। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर जयेश बैकर यांच्या माध्यमातून शिरूविकच्या विकेटसाठी गोलंदाज भावेश चंदनेला 500 रुपये आलेले आहेत आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, निर्धाव चेंडू आहे आणि झेल ज्या सूरजनं टिपला त्या झेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक, 500चं का 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच त्रिशा स्पोर्ट रांजणकार यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी निशांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलं। वेदांत म्हणजे अजून 3 चेंडू बाकी आहेत निशांकडे, हॅट्रिक घे 600 रुपये कमाव। इथे मात्र फटका फसलाय, झेल खाली स्वतः गोलंदाज, ओ हो अप्रतिम प्रयत्न झाला, परंतु चेंडू किती धावा देऊन जाईल? 1-2 धावा तर देऊन जाईल। दर्णे गुरुजी आमचे सांगतात मागचा चेंडू जो निर्धाव आला तो या स्पर्धेतला तब्बल 900वा निर्धाव चेंडू होता, म्हणजे 900 निर्धाव चेंडू पडलेले आहेत। कोण म्हणतं फक्त धावा होत आहेत? इथे निर्धाव चेंडूंचा देखील खेळ आहे। विनंती असेल ज्यांना कोणाला पारितोषिक लावायची असतील, आमचा इथे कॅशियर साईडला बसलेला आहे त्याला लावा, कृपया समालोचकांना येऊन सांगू नका, विनंती आहे।
आम्ही तुमचं प्राइस डिक्लेअर करू मित्रांनो, आमचं ते कर्तव्य आहे. आपण देखील मोठ्या मनानं बक्षीस लावतो, एखाद्याला आपलं नाव देखील तिथे डिक्लेअर केलं जावं अशी प्रत्येकाची आशा असते आणि ते केलं जाईल, निश्चित रूपानं केलं जाईल. तत्पूर्वी या चेंडूवर 2 धावा आल्या, 2 धावांनिशी धावफलकावर धावा 59, 59 रन्स ऑन द बोर्ड. इथे फक्त फ्लिक केलं, टाइम केलं, पाठवून दिलं चेंडूला स्क्रीनच्या वरून सीमा रेषा पार. कमॉन डीजे. पुरे बघा, 4 षटकं, 5 चेंडू झालेत, 65 धावा झाल्यात, 3 गडी बाद झालेत. इथून तुम्ही किती धावसंख्या बघताय धावफलकावर? नक्कीच मी मगाशी म्हटलं होतं 80-85 पर्यंत धावा या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतता वाढवणाऱ्या नक्कीच ठरू शकतात. तत्पूर्वी अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय, के.एल. राहुलची आठवण नक्कीच या स्ट्रोकने ताजी केली आहे. बॅटची येथे वरची कडा लागली आहे, चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा बाहेर. PNP फ्रस्ट्रेशन, तणाव, स्ट्रेस सगळं काही बघू शकता गोलंदाज निशांत पाटीलच्या तोंडावर किंवा चेहऱ्यावर. 5 षटकं झाली, 3 गडी बाद झाले, 69 धावा झाल्यात. आणि असं असताना इथे मात्र गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार? गोलंदाज मला वाटते कोण आलाय? भावेश चंदने आलाय. भावेश चंदने एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि असं असताना भावेश चंदने आता काय करणार? कारण समोर फलंदाज आहे भावेश चंदनेच्या प्रारंभ पाटील, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय पाटील, ज्यांना अप्रतिम क्रिकेट आतापर्यंत सादर केलंय. मागच्या सामन्याचा सामनावीर उमेश घाणेकर होता, हे देखील सांगून ठेवतो. ते देखील पारितोषिक आपण घेतलं नसेल तर घेऊन जायचंय उमेश घाणेकर. आणि असं असताना इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश चंदने पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6वं म्हणजे अंतिम षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवर भावेश चंदने असताना आणि धावफलकावर 69 धावा असताना प्रारंभ पाटीलच्या मनात हेच चालू असेल, कुठेतरी 85 का किशोर नाईकच्या 2, शिरू विकच्या 2, 4 षटका आमच्याकडे जर पाहिलं तर आश्वासित आहेत. आणि 1 ओव्हर स्वतःला पण टाकायची आहे, म्हणजे धावा रोखायच्या असतील तर धावा कराव्या लागतील. इथे मात्र बॅट ब्रोकिंग डिलिव्हरी जिला म्हणतात त्या प्रकारचा चेंडू होता. पाहू शकता स्क्रीनवर कशा प्रकारे चेंडू एक्झिक्यूट केला. अगदी परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं तो चेंडू होता. इनसाइड एज लागली, पिचवर बॅट आपटली आणि थेट जाऊन कैवल्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. या चेंडूला निर्धावचा टॅग लागला. धावसंख्या स्थिरावली 69 वर. नक्कीच वेदांत, यावेळेला म्हणावं लागेल तुमच्याकडे जर अस्त्र असेल तर आमच्याकडे ब्रह्मास्त्र आहे, हे दाखवतोय भावेश चंदने. पाहूया इथे मात्र थोडंसं रनअप मध्ये बिघाड झालाय. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय, कारण अस्त्र ब्रह्मास्त्र हे नक्कीच गोलंदाज मैदानावरती वापरत असतात. कधी ते फलंदाजांना यश मिळत असतं तर कधी गोलंदाजांना अशा प्रकारच्या चेंडूवरती यश मिळत असतं. वेदांत, नक्कीच, आणि ते यश या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे आता भावेशला, कारण अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारले. पुढचा चेंडू घेऊन भावेश चंदने सज्ज होईल. इथे मात्र टप्प्यात आला की आपण कार्यक्रम देखील टप्प्यात करतो. हे फलंदाज प्रारंभ पाटीलनं दाखवून दिलंय. चेंडू अगदी टप्प्यात होता आणि त्याला पाठवलं लॉंग ऑफच्या वरून. कमॉन डीजे. साठी पाठवलं जातं का मला मॅच फिनिशर म्हणून ओळखलं जातं, याची एक उत्तम प्रचिती या मारलेल्या षटकाराने प्रारंभ पाटील मैदानावरती दाखवतो. वेदांत,
आणि नक्कीच प्रारंभ म्हणजे काय, तर प्रारंभ म्हणजे सुरुवात. पण इथे मात्र सामना शेवट कसा करायचा, सामन्याचा शेवट गोड कसा करायचा हे प्रारंभाला माहीत आहे. आणि त्यामुळं प्रारंभ पाटीलनं त्या प्रकारची ती खेळी या ठिकाणी केली. पुढचा चेंडू घेऊन भावेश चंदने पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र मोठी एज घेतली चेंडूनं, थेट जाऊन चेंडू विसावला. जय पाटणकर होता का यष्टीरक्षक? येस इट इज, जय पाटणकर आहे यष्टीरक्षक. रोहावरून बिलॉंग करतो, रोहा रॉयल संघामध्ये खेळतो आणि नॉर्मली त्या संघामध्ये यष्टीरक्षकाची भूमिकाच बजावतो. त्याच जय पाटणकरनं हा झेल टिपला. कमॉन डीजे. सौरभ भुरे आलेला फलंदाज कोण आहे, तर किशोर नाईक आहे. एका स्पर्धेमध्ये मी समालोचन करत होतो. अलिबाग तालुक्याच्या बाहेर ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मोठी स्पर्धा होती, म्हणजे सामना फसला होता. आणि अशामध्ये किशोर नाईकनं येऊन एका षटकामध्ये 5 षटकार लगावले होते. 6वा षटकार थोड्यासाठी हुकला होता आणि तोच किशोर नाईक मॅन फ्रॉम वाघोली या ठिकाणी मैदानावर येतोय. टेबलवर किशोर नाईक साठी लावलेली स्ट्रॅटर्जी, वापरलेले पॉइंट शिरुविकनं कसे वापरले ते पाहिलं होतं. तोच किशोर नाईक फलंदाजीला आलाय. वेदांत, आपण पाहतोय कर्णधाराची एक ऑक्शन टेबल वरती सुद्धा स्ट्रॅटर्जी असते. त्याला जर मनासारखी टीम मिळाली तर ती टीम मध्ये आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स करू शकतो. मनासारखा खेळाडू मिळाल्यानंतर आपला त्याचा परफॉर्मन्स माहिती असतो, त्यामुळे अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपण मैदानावरती अनुभवत असतो. किशोरला या वेळचा चेंडू आपण पाहतोय लॉर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. स्ट्राईक येथे घेण्याचा नक्कीच प्रयत्न अक्षय घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु येथे रनआउटच्या स्वरूपात त्याला इथे बाद व्हावं लागतंय. माझा स्वतःवर विश्वास आहे, आत्मविश्वास या ठिकाणी किशोरनं दाखवला. मी स्ट्राईकवर राहणार, मी मारणार आणि मीच खेळणार. अक्षयला इथं मात्र बाद केलंय. तत्पूर्वी आपण ऑक्शन टेबलचा विचार केला, मग प्रदीप स्पोर्ट साखर संघ जो फायनल मध्ये आहे त्यांना देखील ऑक्शन टेबलवर जर पाहिलं तर आकाश महाडिक होता, निखिल धारवे होता, मी देखील मध्ये मध्ये होतो. परंतु त्याच्यामध्ये एक नाव असंही होतं जे पहिल्या दिवशी इथं समालोचनाला होतं, ते म्हणजे प्रितेश पाटील मॅन फ्रॉम जिराड. आणि त्यांनी देखील ह्या संघ निवडीमध्ये निखिलची मदत केली होती आणि तोच निखिल धारवे आता फायनल मध्ये आहे. म्हणजे संघ कसा निवडायचा हे देखील महत्वाचं असतं मित्रांनो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाईल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. इट्स लीगल डिलिव्हरी. किशोर नाईक थांबला, अक्षय पाटीलला बाद केलं. दुसऱ्या एंडला केतन देखील बाद होऊ शकला असता, पण 2 चेंडू निर्धाव आले. 75 धावा धावफलकावर. मनीष मोकल बोलतोय फक्त 1 चेंडू निर्धाव टाक. 76 काय आपण कशाही करू, परंतु गोलंदाजी आहे किशोर नाईकची. 2 षटका आहेत अजून बाकी त्याची. किशोर नाईकने षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच नाही, चेंडू लोअर फुल टॉस होता आणि षटकार काही लागलेला नाही आहे. या चेंडूवर 2 धावा आल्यात. या 2 धावांनिशी धावफलकावर धावा झाल्यात, त्या म्हणजेच 77 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. आता मात्र सेमीफायनलचा थरार आणि कोण जाणार फायनल मध्ये सौरभ भुरे पाहिलं जाईल. तर असं असताना इथं मात्र या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर धावफलकावर एकंदरीत धावा झाल्यात 77. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे सौरभ भुरे. आणि असं असताना आता मनीष मोकल आणि टीम कशा प्रकारे ते धावा चेस करणार हे देखील पाहायला जाईल. यानंतर आदरणीय आमदार भाई जयंत पाटील सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी अर्थातच त्यांच्या उपस्थितीला
आणि प्रेक्षक या ठिकाणी मानवंदना देतील आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांना। प्रेक्षकांची ही मानवंदना स्वीकारण्यासाठी मी बाईंना विनंती करतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत, आपल्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांच्या समवेत आणि ज्यांच्या समवेत आपण शेतकरी कामगार पक्षाचा हा झंझावात, शेतकरी कामगार पक्षाच्या या विचारांची चळवळ, शेतकरी कामगार पक्षाच्या खऱ्या अर्थानं सामाजिक प्रवाहाची ताकद जी सदैव मनामध्ये निर्माण केलीत, त्या सर्वांना या ठिकाणी अर्थातच सर्व उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला विनंती करेन की आपण बाईंना मानवंदना द्यायची आहे। आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे अर्थातच विधान परिषदेमधील बुलंद आवाज आणि रायगडच्या राजकारणामध्ये, रायगडच्या सामाजिक क्षेत्रामध्ये, रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, रायगडच्या क्रीडा क्षेत्रामध्ये, रायगडच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, रायगडच्या अर्थातच आर्थिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं 21व्या शतकामध्ये आर्थिक समाज सुधारक कसा असावा, आर्थिक अर्थातच कार्य करण्यासाठी हजारो लोकांना रोजगाराच्या वाटा कशा पद्धतीने निर्माण करून देता येऊ शकतात असं मूर्तिमंत उदाहरण सिद्ध करून दाखवलंय असे आदरणीय आमदार भाई जयंत पाटील या ठिकाणी प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारण्यासाठी थेट मैदानामध्ये जातील। PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरून भाई थेट आता मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की आपल्या समवेत आपल्या सहकार्यांना घेऊन आपण ही मानवंदना स्वीकारण्यासाठी जायचं आहे। स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत जयंत पाटील या ठिकाणी प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारण्यासाठी आता थेट मैदानामध्ये जात आहेत। शेतकरी असो वेलकम करायचं आहे हात दाखवून आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय आमदार श्री जयंतभाई पाटील यांचा वेलकम। टोटल 24 टीम आपण इथे पाहिल्या PNP चषक मध्ये आणि माननीय आमदार श्री जयंतभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जरा हात दाखवून सगळ्यांनी हात दाखवून वेलकम करायचंय, स्वागत करायचं आहे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार श्री जयंतभाई पाटील यांचा। रिक्वेस्ट असेल सगळ्यांना हात दाखवून वेलकम असेल। सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र कार्यसम्राट दमदार आमदार श्री जयंतभाई पाटील। थोडा आवाज होऊ द्या, आवाज होऊ द्या, वेलकम असू द्या।
थोडा आवाज असू द्या, वेलकम असू द्या आपल्या सगळ्यांचे लाडके दमदार आमदार माननीय श्री जयंतभाई पाटील. आवाज राहू द्या. आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय आमदार श्री जयंतभाई पाटील, आवाज होऊ द्या. स्वागत करणार आहोत त्यांचं जोरदार टाळ्यांनी, हात दाखवून. सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र. PNP चषक 2024. मुरुड असू दे, रेवा असू दे किंवा अलिबाग असू दे, प्रत्येक तालुक्यामधून इथे क्रिकेटर्स आले, टीम्स आल्या, खेळल्या आणि हे सगळं शक्य झालं माननीय आमदार श्री जयंतभाई पाटील, सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र. चला थोडं स्वागत करूया हात दाखवून आपल्या सगळ्यांचे लाडके दमदार आमदार श्री जयंतभाई पाटील. PNP चषक 2024. थोडा वेलकम करणार आहोत आपल्या सगळ्यांचे लाडके दमदार आमदार माननीय श्री जयंतभाई पाटील यांचं. सुरेश काका 11 यांची टीम सुद्धा इथे खेळते आणि ते सुद्धा इथे त्यांना अभिवादन करतायत. सगळ्यांचे लाडके दमदार आमदार माननीय श्री जयंतभाई पाटील, सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र. लाल क्रांतीचा हा वाघ आला, लाल झेंड्याचा आवाज आला, लाल क्रांतीचा हा वाघ आला. शेतकरी कामगारांचा पाणी हा कैवारी आला. नव्या उन्नतीचा, नव्या समृद्धीचा, विकासाचा फेरा आला. आला कटारा आला, 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 आला कटारा आला. प्रश्न पाण्याचा असो, प्रश्न पाण्याचा असो, प्रश्न रस्त्याचा असो, प्रश्न अर्थातच सामाजिक संस्कृतीच्या वाटचालीतील कोणत्याही कार्याचा असो, प्रश्न गावागावातील देवळांचा असो, प्रश्न अर्थातच तुमच्या आमच्या मोती गल्लीभोवतीलच्या रस्त्याचाही असो, आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामनाला साथ घातली. गेल्या 35 ते 40 वर्षाच्या आपल्या अखंड राजकीय प्रवासामध्ये आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांनी माणसं जोडण्याचं कार्य केलं. इतकंच नव्हे तर ती जोडलेली माणसं मोठं करण्याचं सुद्धा कार्य केलं. आदरणीय आमदार भाई जयंत पाटील हे अशा अर्थातच चळवळीचे एक नेते आहेत ज्या चळवळीने महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक पटलावरती, राजकीय पटलावरती खऱ्या अर्थानं रसिक लोकमानसामध्ये, जनमानसामध्ये पंचांनी थोडा खेळ थांबवायचा आहे ही विनंती असेल दोन्ही पंचांना. आणि यानंतर कुरुळ ग्रामस्थ या ठिकाणी आदरणीय आमदार भाईंचे आभार व्यक्त करणार आहेत आणि त्या निमित्तानं भाईंचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहेत. आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांनी PNP चषक 2024 हे पर्व पहिलं कुरुळच्या या आझाद मैदानावरती आयोजित केलं. कुरुळकरांना या ठिकाणी एक
खेळण्याचं जे मैदान आहे त्या मैदानाला स्टेडियमचं रूप दिलं आणि येथे जेव्हा स्पर्धा आयोजित केली त्यावेळेला ही स्पर्धा केवळ तालुक्याची किंवा जिल्ह्याची न राहता, राज्याची न राहता, देशाची न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवरती टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या त्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवली. व्यासपीठावरील आमचे मित्र अवधूतजी पाटील, ॲडव्होकेट प्रसाद पाटील, ॲडव्होकेट सतीश नाईक, त्याचप्रमाणे माजी सरपंच प्रकाशजी पाटील, कुरुळ ग्रामस्थामधील सर्वच मान्यवर या ठिकाणी आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांचा हा भव्य सत्कार करत आहेत. कुरुळ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हे आभार व्यक्त केले जात आहेत. थोड्या जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या सगळ्यांचे लाडके दमदार आमदार माननीय श्री जयंतभाई पाटील, सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र. आज त्यांच्या नेतृत्वाखाली PNP चषक 2024 आपण पाहत आहोत. पर्व पहिले कुरुळ ग्रामस्थांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी खेळण्यासाठी हे मैदान येथे उपलब्ध करून दिले. नृपाल शेठ पाटील, सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या वतीने आम्ही त्यांचंही आभार व्यक्त करतो, कारण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुम्हा सर्वांचं योगदान सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. इथे उभ्या असणाऱ्या अनेक रसिक प्रेक्षकांना सुद्धा आम्ही मानवंदना देतो, त्यांची मानवंदनाही मोठ्या मनाने स्वीकारतो. आणि ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होताना शेतकरी कामगार पक्षाच्या त्या बहादर कार्यकर्त्यांचा सुद्धा अगदी मनापासून आभार मानतो, ज्यांनी महाराष्ट्राच्या या राजकीय चळवळीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या समवेत एकनिष्ठ कार्यकर्ता या नात्याने ते सदैव उभे राहिले. या व्यासपीठावरती कुरुळ ग्रामस्थांच्या वतीने आणखीन एक भव्य सत्कार होईल. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्या दोन व्यक्तींचं या ठिकाणी महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे ते नृपाल शेठ पाटील आणि सौ चित्रलेखाताई पाटील यांचंही या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येईल. मी ॲडव्होकेट प्रसाद पाटील सर, आमचे मित्र अवधूतजी पाटील, ॲडव्होकेट सतीश नाईक, माजी सरपंच प्रकाशजी पाटील आणि उपस्थित असणारे कुरुळ ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य मंडळी, आजी माजी सरपंच मंडळी, तसेच कुरुळ ग्रामस्थांमधील तो प्रत्येक नागरिक. अर्थातच कुरुळ ओळखला जातो त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, कुरुळ ओळखला जातो तो शांत आणि संयमी स्वभावासाठी, कुरुळ गाव ओळखला जातो तो इथल्या कला, क्रीडा आणि खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीच्या ऐतिहासिक साक्षीदार राहणाऱ्या त्या घटकांसाठी. त्या कुरुळच्या गावामध्ये आम्हा सर्वांचा या ठिकाणी हा अभिमान ही PNP चषक 2024च्या निमित्तानं, क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. त्या निमित्तानं हा भव्य दिव्य सत्कार सन्माननीय नृपाल शेठ पाटील आणि सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांचा या ठिकाणी करण्यात येतोय. धन्यवाद डीजे मास्टर. यानंतर आज या व्यासपीठावरती हा सर्व सन्मान होत असताना सगळ्यात महत्त्वाचं की ही स्पर्धा ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण आयोजित केलेली आहे, स्वर्गीय प्रभाकर पाटील म्हणजे आपण सर्वांचे लाडके भाऊ यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि भाऊंच्या स्मृतींना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी प्रत्येकाला विनंती करेन की आपण जाग्यावरती उभं राहायचं आहे. नक्की सगळ्यांना विनंती असेल, जितके ऑडियन्स आमचा आवाज जो जितक्या ऑडियन्स पर्यंत जातोय सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, उभं राहायचं आहे आपल्या जागेवरती आणि मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, सगळे जितके गॅलरीज आहेत, स्टँड्स आहेत, रिक्वेस्ट असेल सगळ्यांना कृपया करून उभे राहा आणि आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करा. हंबल रिक्वेस्ट. अजूनपर्यंत जे स्टँड मध्ये उभे राहिलेले नाहीयेत प्रेक्षक वर्ग, रिक्वेस्ट असेल, आपण श्रद्धांजली देणार आहोत आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ पाटील म्हणजेच स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांना. रिक्वेस्ट असेल सगळ्यांनी उभं राहायचंय आणि फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील, ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी
आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला. रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊ PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील, ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला. रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो. भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडितजीत पाटील, ॲडव्होकेट राजन पाटील, नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली. रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं. अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे. भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले. सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली. ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले. तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला. राजकारणाचा भाऊंचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार भाई जयंत पाटील, आमदार पंडित शेठ पाटील यांनी अविरतपणे पुढे चालवला. भाऊंचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच होते. केवळ राजकारणात त्यांनी स्वतःला रमवले नाही तर पत्रकारिता क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चळवळीला वाहिलेल्या कृषीवलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीची ताकद दाखवली आहे. इतिहास हा देखील भाऊंच्या जिव्हाळ्याचाच विषय होता. याचीच प्रचिती शिवतीर्थाच्या इमारतीच्या दर्शनी भागात दिसून येते. एवढी मोठी वास्तू साकारताना त्याचे श्रेय घेण्याऐवजी भाऊंनी शिवतीर्थ हे नामकरण करून हिराजी इंदुळकर यांच्याप्रमाणे सेवेसी तत्पर पाटील प्रभाकर एवढ्याच ओळीची पाटी लावण्यात मोठ्या मनाच्या भाऊंनी धन्यता मानली. कोकणात सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांच्या चपराक देणाऱ्या रायगड बाजारची उभारणी करण्याचे आदर्शवत काम भाऊंनीच करून दाखवले. ते एक शिक्षण महर्षी होते. गरिबांची, दलितांची मुले शिकली पाहिजेत, त्यांनाही नोकऱ्या मिळायला हव्यात हाच आदर्श ठेवून त्यांनी जिल्ह्यात शिक्षणाचे जाळे पसरवले. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शिक्षणाचा खरा प्रसार त्यांच्या काळातच झाला. शिक्षणाची गंगा त्यांनी कानाकोपऱ्यात पोहोचवली. मुलांना उच्च शिक्षणासाठी लांब जायला लागू नये यासाठी अलिबाग तालुक्यातच सोय व्हावी हे त्यांचे स्वप्न होते, जे PNP शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून त्यांचे पुत्र आमदार भाई जयंत पाटील यांनी पूर्ण केले. कला क्षेत्रातही भाऊंना विशेष रुची होती. कला पथकाच्या माध्यमातून गायन आणि नाट्याद्वारे समाज प्रबोधन आणि डाव्या विचारांचा प्रसार त्यांनी केला. भाऊ क्रीडा क्षेत्रातही मागे नव्हते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील कबड्डीला नावारूपाला आणले. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवणाऱ्या भाऊंनी रायगड जिल्ह्याचा नामवंत संघ उभा करून दाखवला होता आणि याच माध्यमातून अनेक खेळाडू चांगल्या आस्थापनातून कार्यरत असल्याचे पाहावयास मिळते. प्रभाकर पाटील यांनी जनतेच्या मनावरचं राज्य केलेच, पण त्याचबरोबर अनेक महत्वाची पदे भूषवून विकासोपयोगी कामेही केली. ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड सरपंच, कोकण एज्युकेशन सोसायटी संचालक, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष, मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संचालक, दैनिक कृषीवल संपादक, रायगड बाजार संचालक या आणि अशा सर्व पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांना भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा रावसाहेब गोगटे पुरस्कार, काळ करते, शीम परांजपे पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भाऊंनी आपल्या कार्यातून आपले जीवन सार्थ ठरवले. त्यांचा विसर रायगडकरांना कधीच पडणार नाही. भाऊंच्या या कार्याला आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. शांती. धन्यवाद.
यानंतर आपण थेट मैदानात जाणार जिथे सेमीफायनलची दुसरी इनिंग सुरू होणार. सज्ज होऊया. नक्की कोणता संघ आता प्रदीप स्पोर्ट्स साखर संघासोबत अंतिम फेरीकडे जाणार. पण आज हे वातावरण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलेल्या ऐतिहासिक गोष्टींना उजाळा देणारं ठरलंय, त्याच वेळेला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे कार्यकर्ते, जे नेते, ज्या विभागातील पदाधिकारी मंडळी जोडली गेली त्यांना खऱ्या अर्थानं आज या निमित्तानं एकत्र येण्याची संधी सुद्धा मिळाली. वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे अर्थातच आमची समालोचक टीम सज्ज झाले. पण एक छोटीशी विनंती असेल, समालोचन कक्षातील बाकी सर्वांनी जर बाहेर यायचंय तिथे गर्दी करू नका प्लीज. सामन्याला सुरुवात होते. थँक्यू संदीप सर. आणि फिल्म बघताना आपण शेवटी ऐकलं असाल की त्यांच्या कार्याला सलाम सलाम आणि सलाम. आणि मग असं असताना जर पाहिलं तर भाऊंसोबत कार्य केलेले जेवढे जेवढे व्यक्ती असतील त्यांना अचानकपणे त्या कालाची आठवण झाली असेल. तो कालखंड कसा होता, पैसा कमी होता परंतु जीवाला जीव देणारी माणसं होती. आणि मग ज्यावेळी आपण चला प्रेक्षकांनी खाली बसा, तिथून साईड स्क्रीनवरच्या प्रेक्षकांनी खाली बसा, तिथून नाहीतर बाजूला व्हा, समोर उभे राहू नका. समोरच्या प्रेक्षकांनी बाजूला व्हा, कारण तिथे प्रामुख्याने साईड स्क्रीन असते आणि मग तिथून तुम्ही खेळाडूला डिस्टर्ब करू शकता. चला वळूया मैदानामध्ये. आणि समालोचन कक्षामधून सुद्धा जरा बाजूला व्हा. वळूया मैदानामध्ये. मी आमच्या काही व्हॉलंटियर्सना विनंती करतोय की समोरून जे प्रेक्षक वर्ग आहे स्टेजच्या समोर त्यांना थोडं सन्मानाने खाली घ्या इधर, मग बाजूला त्यांना बसायला सांगा. प्रेक्षक गॅलरीमध्ये जिथे तुम्हाला जागा मिळाली होती तिथे अगोदरच बसून राहायचं होतं. आता जागा शिल्लक नाही आहेत एवढं खरं आहे. पण जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे तेव्हा ही दुसरी इनिंग कशी असेल, कारण एका बाजूला आपण पाहिलं ना तर रोहांशू 11 केतकीचा मळा या संघाचा आजवरचा या स्पर्धेतला प्रवास दिमागदार राहिलेला आहे. विकी समोर आहे आणि त्याच्या समोर असणार आहे तो गोलंदाज किशोर नाईक, ज्या गोलंदाजाने अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली. पण त्याच्या समोर तितकाच कॅल्क्युलेटिव्ह आणि मास्टर माइंड खेळाडू विकी पाटील समोर आहे. पहिला चेंडू या वेळेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ₹100 आणि ग्रुप ग्रामपंचायत कामार्लेचे उपसरपंच सूरज गिरी यांचे बंधू आदर्श यांच्याकडून किशोर नाईक यास प्रत्येक विकेटला ₹200 पारितोषिक आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम फटका, इनसाइड आउट, 4 धावांसाठी खणखणीत चौकार. कमॉन डीजे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा किशोर नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र लॉंग ऑन रिजनला चेंडू आलाय. धावफलकावर धावसंख्येत 1 न वाढ होईल. परंतु सौरभ भुरे काय सांगितलं होतं भाऊंबद्दल की त्यांच्या कार्याला सलाम. आणि निश्चित रूपानं दादा मला आठवते 23 जानेवारी 2023ला मी जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा चित्रलेखाताईंनी मला सांगितलं होतं तेव्हा पैसा कमी होता पण माणसं जीवाला जीव देणारी होती. भाऊंच्या घरी रोज 10 ते 15 माणसं जेवायला असायची आणि कोणीही उपाशी जात नव्हतं. इथे मात्र पुढचा चेंडू, इथे मात्र अप्रतिम चेंडू आलाय. फलंदाज विघ्नेश कटोर समोर किशोर नाईकचं या ठिकाणी कौशल्य पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 11 धावा धाव फलकावर. वारंवार विनंती असेल कोणीही कॅश प्राइज घेऊन याल तर प्लीज समालोचकांना डिस्टर्ब करू नका. तुम्ही दादा आमचा बाजूला कॅशियर आहे, तुमचं नाव 100% घेतलं जाईल. इथे मात्र यस निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या साहाय्यानं धावफलक स्थिरावलंय ते म्हणजेच 11 वर. अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी आहे.
किशोर नाईक अंतिम चेंडू घेऊन सज्ज होईल. सामना करेल विघ्नेश कटोर. या ठिकाणी इथे मात्र फटका आलाय, चांगला आलाय, चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन, सीमा रेषा पार, चौकार. परंतु समालोचकांना डिस्टर्ब केलं तर ते कॅश प्राइज घेतलं जाणार नाही. ओव्हर टू यू संदीप जगे सर. सन्माननीय अनिलजी चोपडा यांच्याकडून आपण पाहते वर्सोली संघासाठी हे पारितोषिक आलंय. मॅडम ओव्हर फेकली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट मिळवली तर 500 रुपयांचं पारितोषिक येथे दिलं जाणार आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना मैदानामध्ये सुरू झालाय आणि हा सामना कोणामध्ये रंगलाय? सुरेश काका 11 वर्सोली, जे पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये नेल बेटिंग थ्रिलर जो मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि अर्थात जिंकता जिंकता हारणं असेल, हारता हारता जिंकणं असेल, हे मैदानात आपण अनुभवलं सुद्धा. आणि आता रोहांशू 11 केतकीचा मळा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आली. 78 धावा चेस करायच्या होत्या. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. कालच व्यासपीठावरून एक घोषणा सुद्धा करण्यात आली. ॲडव्होकेट आस्वाद पाटील म्हणजे सर्वांचे लाडके पप्पू शेठ त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने असं सांगण्यात आलंय की अंतिम फेरीमध्ये प्रत्येक धावेला 100 रुपये दोन्ही संघांना असतील, प्रत्येक चौकाराला 500 रुपये असतील, षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि पारितोषिकं वाढणार सुद्धा. विकी यावेळेला येतोय आणि विकीने मात्र पहिल्या चेंडूवरती शिरूला सरळ सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलं चौकाराने. गोलंदाजीला आहे शिरूवेक म्हटल्यानंतर त्याची गोलंदाजीची स्टाईल, ॲग्रेशन आणि व्हेरिएशन हे सगळं काही आज मैदानामध्ये दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये कसं असणार? कारण प्ले ऑफमध्ये काय काय गोष्टी पाहायला मिळतात. ज्या दृष्टिकोनातून आज आपण हे मैदान सजवलेलं पाहतोय ना, विहंगम दृश्य या पद्धतीचा शब्दप्रयोग मी वारंवार करतोय, कारण तशा पद्धतीने या विद्युत प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेत आपण त्याचा आनंद सुद्धा लुटतोय. चेकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, पंच डायरेक्टच अर्थातच जाणार तिसऱ्या पंचांकडे. यांचा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय मीनाक्षी घाडगे ग्रामपंचायत, सर्वप्रथम आपण घेतोय भाग्यश्री अमित कार्लेकर ग्रामपंचायत सदस्य कुरुळ. चला मॅडम लवकर जायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी. तत्पूर्वी एक पारितोषिक आलंय. प्रसाद पिळणकर यांच्याकडून शिरूला हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि रुपन मात्रे वागरण यांच्याकडून आपण पाहतोय लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजास 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एकच मिनिट फक्त अगोदर सन्माननीय मीनाक्षी घाडगे ग्रामपंचायत सदस्य कुरुळ आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. तसेच डॉक्टर धवन प्रीमियर चिक्स कंपनीचे मालक आहेत. डॉक्टर धवन आपणही जायचं आपला सन्मान घेण्यासाठी. प्रीमियर चिक्स कंपनीचे मालक डॉक्टर धवन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाज बाद होताना आपण मैदानामध्ये पाहिला आणि या धावचीच्या स्वरूपात कोण बाद झाला?
तर कैवल्य पाटील. बघा इथे उपस्थित असणाऱ्याला एक प्रत्येकाला कविता माहिती असेल. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, किशोर नाईक इज सुपरस्टार असं म्हणूया. कारण मैदानामध्ये धावचित करण्यासाठी रिफ्लेक्शन चांगलं असावं लागतं, अँटिसिपेशन चांगलं असावं लागतं, तुमची नजर चांगली असावी लागतं, कोणत्या एंडला थ्रो करायचा याच्यासाठी फोकस असावा लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं की कोणत्या फलंदाजाला बाद करायचा आहे हेही प्लॅन मधला जो भाग आहे त्याच्यावरती अभ्यास सुद्धा करावा लागतो. इथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अभिषेक नाईक. कैवल्य बाद होऊन परत ना पावलांमध्ये धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 19. 22 चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी. 59 धावां. अठ्ठावीस चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल, पण अर्थात आता समीकरण बदलेल कारण वाईड आला होता. एक 1.4 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 20. एक गडी बाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती. शिरुविक आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांकडून इशारा येणार की आणखीन एक अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव नोंदवली जाणार, आणि या धावेने मी प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय स्टेजच्या लेफ्ट साइडला जी रेलिंग आहे ती पडेल. तुम्ही त्याच्यावरती जोर देऊन उभे राहिलेला आहात याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. आणखीन एक फलंदाज बाद. मित्रांनो आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावसंख्या मैदानामध्ये पाहिली 21 धावा धाव फलकावरती लागल्या. पहिल्या षटकामध्ये काय चित्र आपण पाहिलं होतं. तब्बल 15 धावा आल्या, एकही विकेट नावावरती नोंदवली गेली नाही गोलंदाजाने. मग गोलंदाजीसाठी शिरू विक मैदानामध्ये आला, आणि जसे यासिनजी म्हणतात आपल्या समालोचनामध्ये की शिरू विक असं नाव जरी असलं तरी या वेळेला मैदानामध्ये तो विक नाही आहे, तो प्रचंड स्ट्रॉंग आहे, तो मनाने सुद्धा तितकाच खंबीर आहे, आणि त्याच वेळेला आपल्या फिजिकल स्टॅमिनाने सुद्धा तितकाच या वेळेला खंबीर होऊन मैदानात प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने चारी मुंड्या चीत करायचं याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवतोय. एकवीस धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. शिरू विक गोलंदाजीसाठी सज्ज होणार. क्षेत्रव्यूह थोडासा पाहूया ना एकदा. प्रेक्षक वर्ग अतिशय आनंदाने उत्साहाने या सामन्यामध्ये अर्थातच आस्वाद घेत आहेत, किंवा त्याच वेळेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग अगदी भरभरून या सामन्याचा आनंद लुटतात. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं ना तर हे खेळणारे खेळाडू सुद्धा त्यांनाही माहिती आहे की उपांत्य फेरीचा आपण हा दुसरा सामना खेळतोय. इथून थेट आपण अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहोत. तब्बल 5 लाखाचं पारितोषिक आहे. रायगड जिल्ह्यातील भव्य दिव्य अशी स्पर्धा, आणि प्रथमच एका वेगळ्या प्रकारची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली, ज्या स्पर्धेमधले हाय स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो ते हाय स्टँडर्ड, आणि खऱ्या अर्थानं टुर्नामेंट ऑफ द इयर म्हणूया का सर्व, मला वाटतं असं म्हणावं लागेल. कारण या वर्षाची रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा कोणती असा जर प्रश्न विचारण्यात आला ना तर प्रेक्षक वर्गामधूनच नव्हे तर तमाम क्रिकेट प्रेमी एकच उत्तर देईल, ते म्हणजे की PNP चषक 2024. 2 षटकांचा खेळ संपला आणि बावीस धावा. बावीस धावा लागल्यात. 2 गडी बाद 22, आणि सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल 24 चेंडूमध्ये 56 धावांची.
क्रिकेटमध्ये एक कन्सेप्ट असतो की तुमच्याकडे बॅटिंग ऑलराऊंडर आहे का, तुमच्याकडे बॉलिंग ऑलराऊंडर आहे का, शिरू विक या कोणत्या सदरामध्ये येतो याच्याबाबत थोड्या अंशी का होईना विचार केलेला होता संघाने सुद्धा, म्हणजे सुरेश काका 11 संघाने. सुरेश काका 11 संघाने थोडा टीम मॅनेजमेंटचा निर्णय झाला की शिरूला आपला कर्णधार करायचा. शिरूने निर्णय घेतला की आपण अशा काही खेळाडूंना आणूया, पण सामना रोहांशू 11 पहिला चेंडू या वेळेला मैदानामध्ये पाहतोय कोण आलाय गोलंदाजीला, किशोर नाईक आलाय. आणि ज्याच्याबाबत मी म्हणालो होतो ना की ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, किशोर नाईक सुपरस्टार. आजच्या रात्रीमध्ये मैदानामध्ये किशोर नाईक आपल्या षटकातील पुढचा चेंडू .2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि गोलंदाज किशोर नाईक गोलंदाजी करतोय. हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही आपण पाहिली ना तर परिस्थिती कधीही बदलवण्याची ताकद या दोन्ही संघामध्ये, आणि म्हणूनच किशोर नाईक ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय क्रिकेटमध्ये, मला वाटतं साधारण सासवण्याला एक स्पर्धा सुरू होती त्यावेळेला एक समालोचनामध्ये मी एक कन्सेप्ट मांडला होता की डॉट बॉल थेरी मेकॅनिझम. निर्धाव चेंडू कितपत महत्त्वाचे असतात. तुम्ही एक चेंडू निर्धाव टाकला, फलंदाजाला वाटतं की आता आपण पुढच्या चेंडूवरती धाव बनवू. दुसरा चेंडू निर्धाव टाकला, फलंदाजावरती दबाव निर्माण होत असतो. तिसरा चेंडू निर्धाव टाकला तर तो प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण होत असतो. आणि चौथा चेंडू जर निर्धाव आला तर नक्की प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे खचून सुद्धा जातो. कारण कमी षटकांचे सामने आहेत. इथे आपण जेव्हा स्पर्धा खेळतोय, एक मोठी स्पर्धा खेळतोय, विशेषतः उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपल्याकडून अशा साऱ्या अपेक्षा असतील की रोहांशू 11 केतकीच्या मळा संघाला जे फॅन फॉलोविंग वर्ग आहे ना, मगाशी सुद्धा म्हणालो की आता लढत कुठून कुठे सुरू आहे ती आपण मैदानामध्ये पाहतोय ना. एका बाजूला अलिबाग रेवस पट्ट्यातून सुरेश काका 11 वर्सोली संघ आहे, दुसऱ्या बाजूला साधारण रेवस पासून 1 2 अँड टेकन फलंदाज बाद. पंचायत कामारले उपसरपंच सूरज गिरी यांचे बंधू आदर्श यांच्याकडून किशोरसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. हे किशोरने ते मात्र 200 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय. अप्रतिम येथे गोलंदाजी आपण पाहतोय. किशोर नाईक खऱ्या अर्थानं या कुरुळच्या मैदानावरती चमकताना दिसतोय. पाहूया स्कोरशीट वरती आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या लागली आहे 24 धावा धावफलकावरती लागलेत. संदीप सर आपण पाहतोय विकेटचं इथे पतंग झालंय. मागील सामना जर आपण पाहिला रोहांशू 11 केतकीचा मळा संघाने नो लॉस धावा बनवल्या होत्या. त्यांचे सलामीचे फलंदाज इथे तंबूच्या दिशेने परतलेत. आता मात्र मिडल ऑर्डर वरती ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे संदीप सर. एक्झॅक्टली. आणि मगाशी यासिनजी मर्चंट हेच तर म्हणाले होते की तुम्ही एक खेळाडू म्हणून मैदानामध्ये असता, एखाद्या खेळाडूवरती तुम्ही विसंबून राहता, मॅक्झिमम 2 खेळाडूंवरती तुम्ही विसंबून राहता. त्याच्यानंतरचं पुढे काय, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला जर बॅटिंग आली तर त्याने कसं खेळायचं, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला बॅटिंग आली तर त्याने कसं खेळायचं आणि हा 5वा 6वा 7वा 8वा जो काही नंबर असेल त्या नंबरवरती गेल्यानंतर तुम्ही कशी कामगिरी करणार. आता बघा जय पाटणकर मैदानामध्ये आलाय. वेदांतने याचं इंट्रोडक्शन फार छान पद्धतीने दिलं होतं की रोहा तालुक्यातील हा खेळाडू ज्याच्याकडे मैदानामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, अर्थातच भरभक्कम शरीर यष्टी असताना सुद्धा मैदानामध्ये मोठ्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. येणारे 18 चेंडू बाकी, सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. प्रो लिंकवरचे व्ह्यूअर्स वाढलेले पाहायला मिळतात. तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आमच्याशी जोडला जातोय. आणि जेव्हा ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल ऐकूया डीजे कडून एक छानसं गीत.
तुडुंब भरलेल्या गॅलरी काय सांगतात. जाणकार प्रेक्षक वर्ग, दर्दी प्रेक्षक वर्ग अलिबागला काही नवीन नाहीये, पण PNP चषकाची भव्यता वेगळी आहे, PNP चषकाची ख्याती वेगळी आहे, PNP चषकाची व्याप्ती वेगळी आहे. PNP चषकाने खऱ्या अर्थानं स्पर्धा कशा पद्धतीने असावी त्याचं एक उत्तम उदाहरण सेट केलेलं आहे. आणि म्हणूनच रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम असणारी ही स्पर्धा आज या ठिकाणी मैदानामध्ये रंगात आलेली पाहायला मिळते. चेक चेक जगे सर. या ठिकाणी एक सन्मान घेतोय. सन्मान्य अश्विन लालन, प्रशांत नाईक मित्रमंडळ उपाध्यक्ष. सन्मान्य अश्विन लालन, आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. सन्मान्य नृपाल सेठ, आपणाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तत्पूर्वी आपण पाहतोय टीमची येथे मात्र मोठी विकेट मिळवली आहे. जय पाटणकर तंबूच्या दिशेने परततोय. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज करत असताना डीजे म्हणायचो, मिस्ट्री बॉलर म्हणायचो, मॅजिकल बॉलर म्हणायचो. आणि आज शिरुविकला सुद्धा तेच नाव मला वाटतं मैदानात द्यावं लागेल, कारण जेव्हा तो गोलंदाजीला आला त्याला माहिती होतं की अडथळा कोणाचा मॅक्झिमम होऊ शकतो. हा विचार केला गेला. जय पाटणकर असा फलंदाज आहे जो मैदानामध्ये भल्या भल्या गोलंदाजांची वाट लावतो, पण जय पाटणकर कशाच्या अगेन्स्ट मध्ये खेळताना मैदानामध्ये फसू शकतो ते सुद्धा ओळखायचं होतं ना. मग तो जर एखादा ऑफ कटर चेंडू टाकला किंवा त्याच वेळेला एखादा फ्लायटेड लेग कटर टाकला तर तो फलंदाज आपल्याला एखादा स्वीपचा फटका मारायला गेला किंवा फ्रंट ऑफ द विकेट खेळायला गेला तर तिथे तो बाद होऊ शकतो. आणि ते ओळखलं शिरुविकने. ही खासियत आहे शिरुविकच्या गोलंदाजीची. संदीप सर, आपण पाहिलं चेंडू थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर टाकला होता, थोडीशी लालच दिली होती आणि लालचीमध्ये ते फलंदाज बाद झाला होता. न्यू बॅटर मैदानावरती आलाय. सूरज पाटील आणि अभिषेक नाईकची जोडी येथे मैदानावरती आहे. खूप येथे आपण पाहतोय मॅचेस नंतर खऱ्या अर्थानं या दोन्ही फलंदाजांना संधी मिळाली आहे. आता मात्र एक त्यांना सुद्धा एक चांगलं खेळाडू बनण्याची येथे संधी आहे. हिरो बनण्याची भूमिका त्यांच्या समोर सुद्धा येथे संदीप सर येऊन ठेपले. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच अभिषेक नाईक असेल किंवा सूरज पाटील असेल यांनी आत्तापर्यंत जे सामने खेळलेले आहेत आणि विशेषतः अभिषेक नाईकला आपण ओळखतो. 6 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता होती. अभिषेकने ते पूर्ण करून दाखवलं होतं. प्रत्येक फलंदाजासाठी अर्थातच तो ड्रीम परफॉर्मन्स असतो. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी अर्थातच सज्ज झालेला आहे पुढचा अर्थात इंटरव्ह्यू देण्यासाठी. तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती सर्वांना या ठिकाणी अर्थातच या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. प्रेक्षक या नात्याने कॅमेऱ्याला सुद्धा सामोरं जायचं आहे. आणि अशा वेळेला अभिषेक नाईकच्या बॅट मधून येतोय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. एन्जॉय करताय की नाही? थोडा हात वरती करून दाखवा किती एन्जॉय करताय. हात वरती असू दे सगळ्यांचा. ओहो, ओके ओके. आता आपण हे बोलायचंय रायगडची शान PNP चषक. ओके, मी म्हणणार आहे रायगडची शान, तुम्ही म्हणायचंय PNP चषक. ओके, मी रायगडची शान म्हणणार, तुम्ही PNP चषक म्हणायचंय. ओके, 1 2 3. रायगडची शान, रायगडची शान, रायगडची शान. थोडा थोडा हात वरती करून दाखवा जर एन्जॉय करत असाल तर. तत्पूर्वी आपण पाहतो शिकालय रवींद्र कवळे ठाणे शाखा प्रमुख यांच्याकडून जर या नंतरच्या चेंडूवरती जर षटकार मारला तर 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. रवींद्र कवळे ठाणे शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे.
आणि या चेंडूवरती वायडेस्ट लॉंग वन मधून क्षेत्ररक्षकाने अफलातून झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक सूरज पाटील येथे चौथा हादरा बसलाय. आहे प्रेक्षक गॅलरी नंबर 4 मध्ये आणि कसं काय अलिबाग. ओके, इथे कोणाला सपोर्ट आहे? सपोर्ट कोणाला आहे? केतकीचा माळा की सुरेश काका? कोणाला सपोर्ट आहे? केतकीचा माळा की सुरेश काका? सुरेश काका. सुरेश काकाला कोण कोण सपोर्ट करते जरा हात वरती करा आणि दाखवा. हो ओके, आता मी म्हणणार आहे रायगडची शान आणि तुम्ही म्हणणार आहात पीएनपी चषक. ओके, मी म्हणणार रायगडची शान, तुम्ही म्हणणार पीएनपी चषक. 1 2 3. रायगडची शान, रायगडची शान, रायगडची शान. छत्रपती शिवाजी महाराज की. तेरा चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज असणार. मनीष मोकल फलंदाजीसाठी सज्ज झालाय. शिरू वेग गोलंदाजी करतोय आणि अशा वेळेला शिरू वेग काही प्रयत्न करतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप जायचं, त्या मिस्ट्री गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाला चकवायचं किंवा त्याच वेळेला आपल्या ऍक्शन मध्ये दाखवायचं की आपण लेग कटर टाकणार आहोत पण एखाद्या फ्लोटर टाकून द्यायचा किंवा मग मैदानामध्ये फलंदाजाला फ्रंट फूट वरती आमंत्रित करायचं. या सगळ्या क्लुप्त्या आजवर शिरूने अनेक वेळेला वापरलेल्या आहेत. मोठा फटका जरूर आणि शिरू विकस तो झेल पकडतोय. ओढा कॅच. कारण ज्याप्रमाणे ते ऑडियन्स आलेत, कसं काय अलिबागकर मस्त एन्जॉय करताय, खूप एन्जॉय करताय. हात वरती करून दाखवा किती एन्जॉय करताय सगळेजण. वो हो, क्या बात है. ओ टू यू कॉम्बॉक्स. शिरूने येथे मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी येथे पाहायला मिळाली. शिरूने आपण पाहतो 2 षटकं फेकली. 2 षटकांमध्ये त्याने 17 धावा खर्च केले आणि 4 फलंदाजांना येथे मात्र त्याने बाद केलंय. 35 धावा धावफलकावरती 6 गडी बाद झाले. 4 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये मैदानावरती काय घडणार, काय बिघडणार हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गाला एक खऱ्या अर्थानं क्रिकेटची मेजवानी येथे पाहायला मिळते. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. सन्माननीय ॲडव्होकेट आस्वाद पाटील साहेब म्हणजे पप्पू शेठ व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी पारितोषिक लावले. सुरुवातीला ते शिरू विकला होता पण मी त्यांना सांगितलं की ओव्हर संपले तर ते म्हणतात टीम हॅट्रिक जरी झाली तरी सुद्धा 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल सुरेश काका 11 संघाला. टीम हॅट्रिक या वेळेला होत नाहीये पण दबाव निर्माण नक्की होणार आहे. रोहांशू 11 केतकीचा मळा या संघाचा प्रवास मैदानामध्ये खंड पाडण्यासाठी आता प्रयत्न केले जातात अखंडितपणे. 11 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. आपण म्हणतो ना की क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. इथे राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला फार वेळ लागत नाही आणि या मैदानामध्ये सुरेश काका 11 वर्सोली संघाच्या त्या प्रत्येक खेळाडूने जिगरबाज वृत्ती दाखवले. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर ज्या प्रकारे तो सामना रंगला होता, अगदी शेवटच्या चेंडूवरती सामना गेला. सामना आधी हातातून निसटला असं वाटत होता. सुरेश काका 11 वर्सोली संघ मैदानामध्ये परतताना आपण पाहिला. पुन्हा एकदा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने आपल्या सामना नावावरती केला. सगळं काही आपण पाहिलं. क्रिकेटमध्ये हे क्षण भारावून टाकणारे असतात आणि म्हणूनच खेळ आपल्याला का आवडतो. खेळ आपल्याला अर्थातच एनर्जी देतो, उत्साह देतो आणि त्याच वेळेला उत्साह आणि ऊर्जा मिळाल्यानंतर एक नवी उमेद मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय.
केवळ 2 धावा मिळणार आहेत. आपण म्हणतो मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे की थेंबे थेंबे तळे साचे, पण आता काही इथे काही थेंबे थेंबे तळे साचेने उपयोग होणार नाहीये. धाव फलकावरती ज्या धावा लागल्यात त्याच्यामध्ये येणारे 9 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे. जे क्रिकेट फॉलो करतात, ज्यांना क्रिकेट आवडतं त्यांना माहिती आहे तब्बल 8 मोठे फटके मारावे लागणार आहेत. आणि अशातच आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. आम्ही आहे प्रेक्षक गॅलरी नंबर 3 मध्ये. हाऊस द जोश, एन्जॉय करताय की नाही? आवाज नाही येत यार मला. एन्जॉय करताय की नाही? चला मग पुन्हा एकदा तेच आहे. मी म्हणणार आहे रायगडची शान, तुम्ही म्हणणार आहात PNP चषक. ओके, 1 2 3. रायगडची शान, रायगडची शान, रायगडची शान. अच्छा, इथे सपोर्ट कोण आलाय? मला सोडून, हा मला सोडून कोणाला सपोर्ट आहे? ठीक आहे, थँक्यू थँक्यू गाईज, थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 8 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. सुरेश काका 11 वर्सोली संघ जे स्वप्न भंगलं होतं, आज नक्कीच PNP चषक 2024 मध्ये ते म्हणत असतील प्ले ऑफ असणं किती महत्वाचं आहे. कारण उपांत्य फेरीमध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये अगदी काटेकी टक्कर मध्ये सामना पराभूत झाला होतो सौरभ, पण दुसरा उपांत्य फेरीचा चान्स आपल्याला मिळाला. सहसा आपल्याला दुसरा चान्स मिळत नाही जीवनामध्ये प्रवास करत असताना, किंवा त्याच वेळेला आपण म्हणतो ना की मैदानामध्ये नॉकआउट स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला दुसरी संधी मिळतच नाही. पण अशा वेळेला प्ले ऑफ हे सगळ्यात महत्त्वाचं समीकरण ठरलं. आणि प्ले ऑफच्या समीकरणामध्ये आपण काय पाहतोय की आता 7 चेंडू येणं बाकी आहे, 38 धावांची गरज. यावेळचा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. संदीप सर, तुम्ही सुद्धा नेहमी म्हणत असतात क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला चान्स मिळत असतो, ते चान्स आहे ते मात्र तुम्ही गमवायचा नसतो. 6 चेंडू येणं बाकी आणि 37 धावांची आवश्यकता. आणि ते खरं आहे ना की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स असं आपण का म्हणतो. इथे मैदानामध्ये आज आपण पाहिलं रोहांशू 11 केतकीचा मळा या संघासमोर फार मोठं टार्गेट नव्हतं, 78 धावांचं टार्गेट होतं. पण हे टार्गेट उभं करताना प्रतिस्पर्धी संघ कोणत्या पद्धतीने धाटणीने खेळणार आहे. आज व्यासपीठावरती हे उपस्थित सर्व मान्यवर मंडळी जी स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत, यातील अनेकशी मंडळी गेले 5ही दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. विशेषतः कोणतीही स्पर्धा यशस्वी कधी होते? ज्या वेळेला प्रेक्षकांचं सहकार्य राहतं, प्रेक्षकांचं प्रेम त्या स्पर्धेच्या निमित्तानं राहतं. रेश्मा मयेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेक्षकांमध्ये असणारा उत्साह, ऊर्जा या ठिकाणी नवी उमेद म्हणून खेळाडूंना पाहायला मिळेल, किंवा त्याच वेळेला ती उमेद मिळेल या नात्याने प्रत्येक प्रेक्षक वर्ग सपोर्ट करतोय. कोण सुरेश काका 11ला सपोर्ट करतोय, कोण रोहांशू 11 केतकीचा मळा संघाला सपोर्ट करतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे सुद्धा फॅन अजूनही आहेत. कारण त्यांना माहिती आहे आता आपले फॅन वाढणार आहेत, कारण आपण आता अंतिम फेरीचा सामना खेळणार आहोत. ट्रॉफी कोणाच्याकडे जाणार या प्रश्नाचं उत्तर आता प्रत्येकाने पैज लावायला सुद्धा सुरुवात केली. 5 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये 36 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना आपण पाहिलेल्या आहेत, पण आता 5-36 बनवायचे आहेत. आणि ते जवळजवळ आता अशक्य प्राय आव्हान मैदानामध्ये पाहायला मिळते. ते रोहांशू 11 केतकीचा मळा या संघासमोर. संदीप सर, आपण बाबू किंवा कैवल्य मैदानावरती जर असता, त्या दोघांच्या सलामीवीरांपैकी एक जर फलंदाज मैदानावरती राहिला असता तर वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं. यात मात्र कोणती शंका नाहीये. यावेळचा सामना आपण पाहतोय रोहांशू 11 केतकीचा मळा संघाच्या बाजूने आपण पाहतोय येथे थोडासा निसटलाय. अंतिम फेरीची लढत प्रदीप स्पोर्ट साखर संघ आपण पाहतो अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. तत्पूर्वी पाहूया हा चेंडू. यावेळच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेलबाद स्वरूपात फलंदाज येथे बाद.
प्रेक्षक गॅलरी क्रमांक 2 मध्ये एन्जॉय करताय की नाही? करताय एन्जॉय? आवाज नाही येते पण मला. एन्जॉय करताय की नाही? थोडस 1 मिनिट उभं राहा ना सगळेजण. 1 मिनिट फक्त सगळेजण उभं राहा. अरे क्या बात आहे. एकच स्टाईल करायची आपल्याला. चेक सन्मान्य डॉक्टर फक्त शेरू ज्याप्रमाणे सिक्सर मारतो त्याप्रमाणे एक सिक्सरची स्टाईल करून दाखवायची आहे. 1 2 3. थँक्यू गाईज. थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. सन्मान्य डॉक्टर विनीत शिंदे यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी प्रशांतजी नाईक आपल्याला विनंती करतोय की आपण डॉक्टर विनीत शिंदे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आता मात्र सामन्यामध्ये 3 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये आता मात्र वर्चस्व प्रस्थापित केलंय सुरेश काका 11 वर्सुली या संघाने. सरळ बॅटने खेळलेला हा फटका होता. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल धावेने ते मात्र कोणताही फरक पडत नाहीये. सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. सुरेश काका येथे मात्र नक्कीच खुश झाले असतील. आपला संघ आपण पाहतोय ते फायनल मध्ये पोहोचण्यापासून 2 पाऊल दूर आहेत. पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाने अगदी संत गतीने इथे खेळलाय. कारण फलंदाजाला सुद्धा समजलंय की आपण सामना आपण इथे गमवल्यागत आहे. कारण रेहॉनशी 11 केतकीचा माळा या संघाचं सुद्धा खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. त्यांनी सुद्धा इथपर्यंत अगदी जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला इथे मेहनत करावी लागलेली आहे. बघूया हा चेंडू. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे पोहोचलाय. सामना आपण पाहतोय इथे झुकलाय. सुरेश काका 11 वर्सुली संघाच्या बाजूने. वर्सुली गाव त्यानंतर आपण पाहतोय साखर गाव अगदी पूर्ण लोटून या मैदानावरती आलेत. आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आलेत. आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आलेले आहेत. बघूया या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज येथे मात्र फटका कमजोर खेळतोय. फलंदाज क्रमांक येथे 9 बाद झालाय. प्रेक्षक गॅलरी नंबर 1 च्या बाहेर मी उभी आहे. हाऊसचा जोश अलिबागकर. आवाज कमी येतोय यार. अरे क्या बात आहे. सिटी या 1 मिनिट लगेच. नाही थोडं पुढे येऊन लगेच. काय नाव काय तुमचं? निकेत मडवी. निकेतजी एन्जॉय करताय की नाही? जरा पीएनपी चषक साठी एकदा जोरदार शिटी वाजवून दाखवा. ओहो रायगड की शान. थँक्यू गाइस. थँक्यू सो मच.